नमस्कार. राष्ट्रचेतना विकास मंचामध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. मी रवींद्र बाने. आजचा विषय आहे परवा झालेल्या महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाबरोबर समन्वय बैठकीच्या अनुषंगाने राष्ट्रचेतना विकास मंचातर्फे एक व्हिडिओ व्हायरल केला होता की कल्याण पूर्वेमध्ये अखंडित वीज पुरवठा व्हावा आणि सतत 7-7 तास 6-6 तास जी काही लाईट खंडित होते, वीज पुरवठा खंडित होतो, यावरती रोख लावण्यासाठी उपाययोजना कोणत्या कराव्यात यासाठी आम्ही माननीय मुख्य कार्यकारी अभियंता टाटा पॉवर सन्माननीय श्री जगदीश बोडके आणि त्यांचे शिष्टमंडळ, सहकारी जेई आदरणीय शकील साहेब, आदरणीय पावरा मॅडम, त्यानंतर आदरणीय राठोड साहेब, तसेच इतर जेई ज्युनियर इंजिनियर, सपोर्ट स्टाफ यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली. त्या बैठकीमध्ये त्यांना कल्याण पूर्वेमध्ये विठ्ठलवाडी येथील शासकीय भूखंडावर सबस्टेशन, ज्याला आपण हाय स्टेशन म्हणजे एक सबस्टेशन उभारावं आणि विठ्ठलवाडी, कोळशेवाडी, चिंचपाडा या 3 प्रकारचा सप्लाय तिथे अखंडित करण्यासाठी ते सबस्टेशनचा उपयोग करता येईल आणि ही काय दरवर्षीची जी काही परिस्थिती आहे, 6-6, 7-7 तास लाईट जाणे, यावरती कुठेतरी रोक लावता येईल. त्यानंतर काका ढाबा, मलंगड पट्ट्यामध्ये काका ढाबा म्हणून एक प्रसिद्ध असं एक ठिकाण आहे, ज्या ठिकाणी एक शासकीय भूखंड आहे जो जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीमध्ये येतो. तर तिथे दुसरं सबस्टेशन उभारावं ही दुसरी मागणी होती. तसेच पर्यायी जागा आम्ही सुचवल्या होत्या. एकतर गॅस कंपनी आहे जी फार पूर्वी उल्हासनगरच्या अखत्यारीमध्ये होती. सेकंड अपर्णा डेअरी म्हणून एक आहे हडेगोलवलीमध्ये, तिथे एक शासकीय भूखंड आहे. तर वेगवेगळे आम्ही पर्याय महावितरणला सुचवले आणि त्यांना एक अहवाल तयार करण्यासाठी सूचना केली. अहवाल यासाठी की त्यांना प्रस्तावित असलेल्या त्यांच्या मागण्या महावितरणला आणि त्यांच्याकडे असलेले अधिकार, सबस्टेशन उभारण्यासाठीचा फंड, यावरती चर्चा विनिमय करण्यात आली. तर त्यातून एक असा निष्कर्ष पुढे आला की अभियंत्यांना कुठलेही पावर, निर्णय घेण्याची पावर त्यांच्याकडे नाहीत. दुसरी गोष्ट, त्यांच्याकडे फंडाचा अभाव आहे. तर सबस्टेशन उभारायचं झालं तर यांच्याकडे फंड नाही. जर त्यांना असं महावितरणकडनं कळवलेलं आहे की लिकेजेसचं प्रमाण कमी करा, तर तुम्हाला अतिरिक्त फंड देण्यात येईल. आता महाराष्ट्र राज्याकडे वळूया. अधिकाऱ्यांकडे अधिकार नाहीत आणि अशा अधिकाऱ्यांना सज्जड दम सत्ताधारी पक्षाकडून देण्यात येतो. यावरती हसावं का रडावं असा प्रश्न निर्माण होतो आहे. सत्ता यांची, सर्वाधिक नगरसेवक यांचे, महापौर यांचा, खासदार यांचा, नगरविकास मंत्री यांचा, वीज मंत्री यांचा, मुख्यमंत्री यांचा, केंद्रामध्ये सरकार यांचं, तरीसुद्धा यांना अखंडित वीज पुरवठा एवढ्या वर्षामध्ये देता आला नाही. 12 वर्षाचा काळ लोटला. एक तपस्या म्हणा, 12 वर्षाचा एक तप म्हणा. त्या तपाचं फलित काय? नगरसेवकाचे महापौर लोक झाले, त्यांचा विकास झाला, पण कल्याणच्या जनतेने ज्यांच्यावर विश्वास दाखवला त्यांचा, त्या नागरिकांचा विकास झाला का? आज त्यांना अंधारामध्ये राहावं लागतं आहे. पेशंट आहेत, त्या पेशंटला ना तर हॉस्पिटल मिळत आहे, ना त्यांना पायाभूत सुविधा आहेत, ना लाईट आहे.
कुठल्याही सुविधा नाही. कल्याणपूर्व पूरग्रस्त 2005पासून होता तो आजता गायत दरवर्षी तिथे परिस्थिती असते. केवळ पंचनामे होतात, पण त्या कल्याणच्या पुनर्विकासाचा आराखडा बनावा. MMRDA, म्हाडा, सिडको यांच्या माध्यमातून कल्याणचं पुनर्वसन व्हावं. त्या 2017च्या आतील बांधकामांना कायदेशीर करून त्यांना प्रॉपर्टी कार्ड निर्गमित करावं हे शासनाला सुचत नाही. कल्याणला फक्त स्मार्ट सिटीचं गाजर देण्यात आलं आणि त्या गाजराचा काही जनतेने हलवा करायचा का? हा सरकारला सवाल आहे. खोटी आश्वासनं द्यायची, ती पाळायची नाही. खोटी आश्वासनं देऊन तुम्ही सत्तेमध्ये यायचं, भूलथापा देऊन, आणि जनतेची फसवणूक करूनसुद्धा वर ताटमानेने सांगायचं की आपकी अच्छी दिन आएगी या नहीं आहे. लोक हालाकीत जीवन जगत आहेत. लोकांना बोलण्याचा अधिकार नाही, त्यांना आंदोलन करण्याचा अधिकार काढून घेतला, माहिती अधिकाराचा अधिकार बोथट करून टाकला. सगळीकडून हुकुमशाही सुरू आहे. मुद्दा असा आहे की या सरकारने सिद्धिविनायकसारख्या ट्रस्टला 500 कोटी रुपये सुशोभीकरणासाठी देऊ केले. त्याच सरकारला कल्याण डोंबिवलीच्या पायाभूत सुविधा देण्यासाठी अंडरग्राऊंड केबल असेल, सबस्टेशन उभारण्यासाठी फंड असेल, शाळेसाठी फंड असेल, हे देण्यासाठी या सरकारकडे पैसा नाही. 6,500 कोटीचं गाजर 2014ला दिलं होतं. त्या गाजराचं पुढे काय झालं? हलवा झाला त्याचा. आणि आश्वासनं द्यायची असतात, निवडणुकी आली असं सांगून जनतेचा अपमान करायचा. असं हे फसवं सरकार आणि त्यांचे ते नेते, त्यांचे ते नगरसेवक अधिकारहीन अधिकाऱ्यांना दम देतात, सज्जड दम देतात, बातमी लावतात, वावा मिळवतात. पण ते त्या मीडियालासुद्धा आव्हान आहे की तुम्ही जनतेची पण कधीतरी बाजू दाखवा. केवळ पैसा मिळतोय, सत्तेची बातम्या मिळत आहेत म्हणून तुम्ही सत्तेची बाजू मांडाल, तर जनतेची बाजू कधी मांडाल? कीव या मीडियावरती आजच्या. अक्षरशः लोकशाहीचा चौथा स्तंभ नाही, तो राजकीय दारातला एक पाळीव जो आहारी गेलेला असा विकारित स्तंभ म्हटला तरी चालेल. आज शासनाचे 4ही स्तंभ डगमगलेले आहेत. ED, CBI असो, सर्व यंत्रणा, न्यायपालिका असो, कुठं विश्वास ठेवण्याची आता जागा उरलेली नाही. आज जनता आंदोलन करते. दिल्लीपासून गल्लीपर्यंत लोक आंदोलन करत आहेत, तरीसुद्धा मुजोर सत्ता जुमानत नाही. देवळांना द्यायला तुमच्याकडे 500 कोटी आहेत, कशासाठी? देवळं तर ऑलरेडी 250-300 कोटीचा टर्नओव्हर ठेवून आहेत, त्यांना कशासाठी फंडिंग देत आहे? कल्याणमध्ये पायाभूत सुविधा नाही, हॉस्पिटल नाही जागतिक दर्जाचं, तिकडे वीज पुरवठा होत नाही, पुनर्वसनचा अभाव आहे, पूरग्रस्त परिस्थिती असते, भ्रष्टाचार पोचलेला आहे. अक्षरशः नरक यातना कल्याणच्या लोकांसाठी या सत्तेने दिलेल्या आहेत. कसली स्मार्ट सिटी? एक रस्ता पूर्ण करता येत नाही. बालाजीचा रस्ता, बालाजी चिचपाड्याकडे जाणारा बालाजी एक गाव आहे, त्या बालाजी ज्वेलर्सच्या इथे तो रस्ता एक जण कोणतरी उठला, कोर्टामध्ये गेला आणि तो रस्ता रखडला. स्मार्ट सिटीमध्ये संपूर्ण कल्याण डोंबिवली प्रकल्प घोषित करून त्या जमिनी कस्टडीत घेऊन हरकती मागवण्याचं काम सरकारचं होतं, ते त्यांनी केलं नाही. धोरणात्मक निर्णय केले नाहीत, अल्टिमेटम धोरण जाहीर केले नाही, फंड निर्गमित केला नाही. कशी होईल स्मार्ट सिटी? कल्याणमध्ये सर्व विभागाचे अधिकारी केवळ पगार घेण्याचं काम करतात, बाकी शून्य विकास. रस्तेसुद्धा बनतात, युटिलिटी देत नाहीत, पण रस्ते बनतात. युटिलिटी नाही, गटारं नाही, रस्त्याच्या दुतर्फा फ्लेवर बॉक्स नाही, तर तुम्ही रस्ते कसे काय बनवता? त्याला मंजुरी कशी काय मिळते? असं हे भ्रष्टाचारी सत्ता, ही भ्रष्ट सत्ता, याला रोखणार कोण? हा अक्षरशः स्वैरभैर झालेला हा घोडा, याला अडवणार कोण? कोण त्याला तबेल्यामध्ये बांधणार? जनतेला अक्षरशः भिकारी केलेले भिकारी. लाडकी बहीण योजना असो,
सतत नुसते भांडी देण्याचा कार्यक्रम असो, लोकांना लाईनीमध्ये उभं राहायला या लोकांनी भाग पाडलेलं आहे. लोकांना रोजगार देता येत नाही, काहीही देता येत नाही. पण लोकांना लाईनीमध्ये उभं मात्र करता येणं चांगलं येतं. ह्या MECBच्या माध्यमातून आम्ही प्रस्ताव त्यांना दिला. ते आता आठवड्याभरामध्ये आम्हाला अहवाल देणार आहेत राष्ट्रचितनाला. अहवाल दिल्यानंतर काय कमी आहे त्या गोष्टीच्या अनुषंगाने आम्ही मंत्रालयापर्यंत पाठपुरावा करणार, जनआंदोलन उभारणार. हे आम्ही लाईव्ह केलं. त्यानंतर मग पक्षाचे नेते, सत्ताधारी पक्षाचे नेते आले. त्यांनी सज्जड दम काय दिला. अरे दम तर ॲक्च्युली वीज मंत्र्यांना द्यायला पाहिजे. 2012पासून शासन चालवत आहे. केंद्रात शासन तुमचं, देशामध्ये सर्वाधिक सरकारं तुमची राज्यामध्ये. तुम्हाला विकास साधता येत नाही. पक्षाचा निधी, पक्षाला तुमचा निधी 10,000 कोटीचा पक्ष तुमचा, तुम्हाला कल्याणचा विकास करण्यासाठी फंड मिळू शकत नाही. 1,000 कोटीचं पॅकेज देता येत नाही. तुम्ही स्वतःचा पक्ष 10,000 कोटीवरती तुम्ही नेता. पण कल्याणच्या विकासाला तुमच्याकडे निधी उपलब्ध करून देता येत नसेल तर तुम्ही कसले सत्ताधारी. नगरविकास मंत्रीसुद्धा ठाणे जिल्ह्यामधला, खासदार पक्षाचा, सत्ताधारी तुमचे सगळे नगरसेवक तुमचे. तरी जर तुम्हाला जर ही परिस्थिती जर दूर करता येत नसेल तर मान्य करा की तुम्ही फेल झालात. लोकांच्या विश्वासाला तुम्ही मातीमोल केलेलं आहे. बॅलेटवरती पेपरवरती तुम्ही निवडणूक घेतल्या असत्या तर तुमचं आतापर्यंत सोक्षमोक्ष लागला असता. परंतु ते जे EVM आहे त्याच्यावरती अख्ख्या जगाने नाकारलेली ती यंत्रणा आहे. आणि बॅलेट हीच लोकशाहीची खरी गरज आहे. परंतु भ्रष्टाचारांना बॅलेटची वावगं आहे. त्यांचं 36चा आकडा आहे. तर ते बॅलेटवरती निवडणूक घेणार नाहीत. आणि हे राज्य सरकार कल्याणकडे केवळ सोन्याचं अंड देणारी कोंबडी याच दृष्टीने पाहत राहणार. 27 गावांचा प्रश्न तुम्हाला सोडवता आला नाही. रजिस्ट्रेशन 10-12 वर्ष झाली बंद आहेत. तुम्हाला अनधिकृत बांधकामाचं अल्टिमेटम धोरण तयार करता आलं नाही. तुम्हाला 2017च्या आतील मालमत्तांना 3% प्रशमी शुल्क भरून लिगलाईज करून त्यांना प्रॉपर्टी कार्ड देता येत नाही. इथं काही या सरकारला उगच जे समाजसेवक आहेत, आमच्यासारखे अजूनही समाजसेवक आहेत, ते जर काही करण्यासाठी जर धावपळ करत असतील तर त्यांच्यासोबत या ना. तुम्हाला जमत नसेल तर अभ्यासू लोकांबरोबर तुम्ही मीटिंग करा, बैठकी करा. तो आमच्यासोबत या आणि कल्याणचा विकास करा. आम्ही कुठे पक्षाचं हे म्हणतो आहे. पक्ष कुठलाही असो, त्यांचं काम आहे जनतेला पायाभूत सुविधा मिळवून देणं. उगाच आपल्या त्या अधिकाऱ्यांना ज्यांच्याकडे 5 पैशाची पावर नाही, ज्यांच्याकडे फंड नाही, जे कुठला निर्णय घेऊ शकत नाही, अशा अधिकाऱ्यांना तुम्ही दम देता. काय राहिले ते हे विसरले नेते की सत्ता आपली आहे. अधिकाऱ्यांना दम देता, सज्जड दम देता की काय ही भयान अवस्था करून ठेवली. याचा अर्थ वीज मंत्री तुमचा धडाचा नाही आहे. वीज मंत्री धडाचा नाही म्हणून ही परिस्थिती आहे की कल्याणला देण्यासाठी यांच्याकडे निधी नाही. पण मंदिरांना देण्यासाठी यांच्याकडे बराच पैसा आहे. 500 कोटी काय, 1000 कोटी काय, 36,000 कोटीचा पॅकेज, 35,000 कोटीचा पॅकेज नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी मंजूर होतो. पण कल्याणला 1000-2000 कोटीचा पॅकेज देण्यासाठी यांची 3 हात फाटते. शेम आहे. निषेध करावा तेवढा थोडा. लोकशाहीचा पाया डगमगला. हुकुमशाहीकडे आता कालक्रमण केलं जात आहे. लोकांना इतकं दाबून ठेवलेलं आहे की लोकांच्या तोंडातून ओपसुद्धा येत नाही. पूर्वी वंदे मातरम म्हटलं तर लोक तुटून पडायची. तो काळ स्वातंत्र्याचा काळ होता. आज अक्षरशः नेत्यांचे गुलाम झालेले लोक पाहायला मिळत आहेत. एक चकार शब्द नेत्यांच्या विरोधात बोलत नाही. त्यांना प्रश्न करत नाहीत. जिथे प्रश्न केले जातात तिथे प्रगती असते. पण जिथे लाल घोटेपणा चालतो, गुलामी चालते, गुलामांना विकास करून घेण्याचा किंवा स्वाभिमान हा नसतोच गुलामांना.
गुलामांना फक्त मालकाच्या चपला उचलणे हेच काम असतं. आम्ही जागृत आहोत. राष्ट्रचेतना संस्था जागृत आहे. सत्तेला प्रश्न विचारत राहणार. आम्ही कुठल्याही पक्षाला जुमानणार नाही. तुम्ही विकास करा, आम्ही तुमच्यासोबत आहोत. पण तुम्ही जनतेला केवळ आश्वासनाची गाजरं देऊन त्यांना गाजरचा हलवा बनवून खायला जर लावणार असाल, तर अशा सत्तेला उधळून लावणं हे सुद्धा एक जागृत नागरिकाचं, एक राष्ट्रभक्त नागरिकाचं परमकर्तव्य आहे. लक्षात ठेवा, अजून वेळ गेलेली नाही. जागे व्हा. जसं महाराष्ट्राबाहेर मोठमोठी आंदोलनं सुरू आहेत सत्तेच्या विरोधात, तसं आंदोलन कल्याणमध्ये का होत नाही? कारण पराकोटीचा अंधविश्वास नेत्यांच्यावरती आपण टाकला, परंतु त्या नेत्यांबरोबर करार करून आपण त्यांच्याकडून विकास करून घेतला नाही. ही आपली चूक होती. यापुढे महाराष्ट्र सरकारच्या प्रत्येक घोषणेबरोबर नेत्यांबरोबर विकासाचे करारनामे करून घ्या, की हा विकास तुम्हाला करायचा आहे, हे काम तुम्हाला करायचं आहे, आणि त्याचं प्रतिज्ञापत्र त्यांच्याकडून रायटिंगमध्ये घ्या. तरच कल्याण पूर्वेमध्ये अच्छे दिन येतील. अन्यथा हा अंधार कायम होईल. जसं म्हणतात की अंधेरा कायम हो. अंधारातून प्रकाशाकडे यायचं असेल तर स्वतः जागृत व्हा. प्रत्येकाला जागृत करा. आणि संघर्ष करण्याचा मार्ग अजूनही आपल्याला बाबासाहेबांनी दिलेला आहे. तो मात्र विसरू नका. शिका, काहीतरी बोध घ्या, संघटित व्हा आणि लढा. आज नाही लढला तर येणाऱ्या पिढीला तुम्ही कायमचं गुलाम करून बसाल, आणि आपली मुलं, आपली भूमिपुत्र हेच ह्या नेत्यांची झेंडेला उचलण्याची कामं करत राहतील, आणि ही नेत्यांची मुलं विदेशामध्ये शिकत राहतील. आणि पारंपरिक खानदानी जो म्हणतो राजेरजवाडी, जसे खानदान त्यांच्याकडे जनता गुलामी करत होती, ते दिवस आपल्याला परत येतील. आजच्या पुरते एवढंच. हा व्हिडिओ कसा वाटला आपण मत मांडून कळवा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. जास्त मोठा व्हिडिओ झाला म्हणून सोडून देऊ नका. तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान, जय भारत.